कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेश पूजनानेच करतात. श्री गणेश ही विद्येची देवता आहे. श्री गणेशाला आनंद नावाची ओळख आहे. अशा या श्री गणेशाची महती सांगताना शब्दही अपुरे पडणार आहेत. तरी पण हा माझ्याकडून छोटासा प्रयत्न. चला तर मग सुरू करूयात श्री गणेशांचे वर्णन. महर्षी मुद्गलांनी सांगितलेले पुराण म्हणजेच मुद्गल पुराण होय. मूद म्हणजे आनंद, गल म्हणजे ओसांडून वाहणे. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून, ज्यांच्या प्रत्येक विचारातून, ज्यांच्या सहज बोलण्यातून मूद म्हणजे आनंद ओसांडून वाहतो त्याला मुद्गल असे म्हणतात. त्या महर्षींनी केलेला उपदेश किती आनंददायी असेल. लक्षात घ्या. कोणाला केला? राजा दक्ष प्रजापतीला केला. त्या दक्ष प्रजापतीला केलेला हा उपदेश, त्याच्या आत्मविस्मृत अवस्थेत केलेला हा उपदेश, त्याला स्वतःची जागृती करावी लागते. म्हणजेच वेगळ्या अर्थाने तुम्हाला मला आपलं स्वरूप जाणून देण्यासाठी केलेला हा उपदेश आहे. उपदेश हा आपल्यासाठी असतो. त्या उपदेशाला भगवान गणेशाच्या निर्गुण निराकार स्वरूपाला आपल्यासमोर ठेवण्याचे विविध मार्ग सांगितलेले आहेत. त्या स्वरूपाचे निरूपण केलेले आहे. आपल्यासमोर निरूपणाचे एक माध्यम वापरले आहे, ते म्हणजे स्तोत्र. शेकडो स्तोत्र आहेत. वेगवेगळ्या स्तोत्रांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गणेशांचे तत्त्वज्ञान किंवा स्वरूप उलगडून दाखवलेले आहे. त्यातील एक अतिशय सुंदर स्तोत्र म्हणजे श्री गणेश हृदय स्तोत्र. नाव बघा किती सुंदर आहे, गणेश हृदय स्तोत्र. हृदय शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. तुमच्या माझ्या हृदयाच्या दृष्टीने विचार करा. आपल्या हृदयात गणेशाला स्थापित करण्याची मार्ग पद्धती सांगणारे स्तोत्र म्हणजेच गणेश हृदय स्तोत्र. गणेशाच्या दृष्टीने विचार करूया. भगवान गणेशांचे जणू काही हृदयच. हृदय याचा अर्थ अत्यंत रहस्यमय असणारी गोष्ट. जणू काही मोर्याचं हृदय, मोर्याचं स्वरूप आपल्याला सांगणारी गोष्ट म्हणजेच गणेश हृदय स्तोत्र. या स्तोत्राचा विविध अंगांनी या स्तोत्राचा आपण अभ्यास करूया. स्तोत्र निर्माण कसे झाले त्यामागची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. मग एका श्लोकांचा विचार आपल्याला करता येईल. मुद्गल पुराणाचे 9 खंड आहे. त्यातील 8व्या खंडात 19व्या अध्यायात हे स्तोत्र आपल्यासमोर येतात. 21 श्लोक आहे, 21 नावे आहेत मोर्याची. आपल्यासमोर स्तोत्राची सुरुवात होते. सनकादिक ऋषी भगवान शंकरांना भेटायला येतात. ते भेटायला गेल्यानंतर त्यांनी भगवान शंकरांना प्रश्न विचारला, हे भगवान शंकरा, तू योग प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग मला सांग. योग शब्दाचा अर्थ जुळणे, भगवानाशी जुळायचे, आनंद मिळवायचा. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला त्या गोष्टीपाशी जावे लागते, तेव्हा ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. भगवान शंकर हे योग्यांचे नायक आहेत. म्हणून त्यांना सनकादिक ऋषींनी प्रश्न विचारला. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, मला हाच प्रश्न गंगेने विचारला होता. मी तिला जे सांगितले तेच तुम्हाला सांगतो. जेव्हा मी ध्यान करत होतो तेव्हा गंगेने मला प्रश्न विचारला, हे भगवाना, तुम्ही कोणाचे ध्यान करता? तुम्ही महादेव आहात. तर गंगाच का निवडली? तर गंगा भगवान शंकराच्या सर्वात जवळची आहे. ती डोक्यावर आहे. गंगा मस्तकाच्या सर्वात जवळ आहे, बुद्धीच्या जवळ आहे. त्यांच्या विचारांना सर्वात जवळून पाहणारी गंगा आहे. गंगेने प्रश्न विचारला की यांच्या डोक्यात काय चालले. गंगा प्रश्न विचारते, तुम्ही कोणाचे ध्यान करताय? वद शंकर तस्य त्वं ध्यानं करोषि नित्यता. तू नित्य कोणाचे ध्यान करतोय भगवंता? इच्छामी तमहमियाई तत्वता परमोत्तम. मला ही इच्छा आहे, मला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही कुणाचे ध्यान करता आहात. म्हणजे यातून हे स्पष्ट होते की ध्यान आपल्यापेक्षा श्रेष्ठांचे करायचे असते. ही रचना समजून घ्या. लहान गोष्टींचे चिंतन केले तर तुम्ही लहान व्हाल, मोठ्या गोष्टींचे चिंतन केले तर तुम्ही मोठे व्हाल. तर गंगेने भगवान शंकरांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी भगवान शंकरांनी गंगेला गणेश हृदय स्तोत्र सांगितले. या स्तोत्रात काय आहे तर 21 नावे आहेत. मुद्गल पुराण ही नावे सांगते. मुद्गल पुराण ही 21 नावे सांगते. ओम गणेशम एकदंतम चिंतामणी विनायकम धोंडीराजम मयुरेश लंबोदर गजाननम हेरंबम वक्रतुंडच ज्येष्ठराजनिरसित्रम आशापुरम वरदतम विकटम धरणीधरम सिद्धिबुद्धपतिं वंदे ब्रह्मस्फूर्ति संवद मांगल्येशं सर्वपूज्यं विघ्ननामकपरम एकनाशं नामामि गणेशस्य महात्मनं
अर्थेनी संयुक्तिनी व हृदय कीर्तिकम. या 21 नावांना अर्थासह समजून घेणे म्हणजे गणेश हृदय स्तोत्र होय. ही 21 नावे अर्थासह समजून घेतली तर तुम्हाला गणेशाचे रहस्य समजेल. हा गंगेचा प्रश्न आहे. मला या सर्वांचा अर्थ समजून सांगा अशी गंगा भगवान शंकराला म्हणते. मग भगवान शंकरांनी 21 श्लोकांचे 21 नावांचे अर्थ सांगितलेले आहेत. आता या 21 नावांचे अर्थ आपल्याला सांगणार आहे. त्यातील पहिले नाव आहे गणेश. गणेशाचा अर्थ काय असा प्रश्न केला तर तुम्ही उत्तर द्याल शंकर पार्वतीचा पुत्र गणेश. तर असं नाही, तर तो एक अवतार आहे. त्यांचा विनायक अवतार आहे. तो आदिती कश्यपच्या घरी झाला. शेषात्मक अवतार आहे, शेषाच्या घरी झाला. पूर्णानंद अवतार आहे, तो लक्ष्मी विष्णूच्या घरी झालेला. सगळे अवतार शंकर पार्वतीच्या घरी झालेले नाहीत. शंकर पार्वतीच्या घरी कितीतरी अवतार झालेले. गजानन अवतार, मयुरेश्वर अवतार, उमंग अवतार, पृष्ठपती अवतार यांचेही वर्णन आहे. ही कथा अवतारापुरतीच असते, सगळीकडे ती लावायची नसते. भगवान शंकर म्हणतात गणेश कशाला म्हणायचे तर त्यांची व्याख्या सांगितली. गकार रूपम विविधम चराचरम. गकार यामध्ये ग जो आहे त्या ग मधून तत्व आपल्या समोर सांगितलेले. चर याचा अर्थ हलणारे, अचर म्हणजे न हलणारे. चर म्हणजे सजीव, अचर म्हणजे निर्जीव. सजीव आणि निर्जीव यांना एकत्रित शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे ग. तर ग म्हणजे गच्छती, जन्माला येतात, गमन केले, गती केली म्हणजे ग होय. न म्हणजे सगळे ब्रह्म, एका बाजूला सगळे सजीव, निर्जीव आणि सगळ्या देवता, या सगळ्यांना गण असे म्हणतात. या सर्वांना चालवणारा ईश म्हणजे त्यांचा स्वामी, त्याच मोरयाला गणेश असे म्हणतात. मोरयाचे दुसरे नाव आहे एकदंत. एकदंताचा अर्थ काय तर एक दात असलेला असा अर्थ आपल्यासमोर येतो. ज्या लेकराला एकच दात आहे त्या लेकराला एकदंत म्हणायचं का तर नाही. एकदंत शब्दाचा अर्थ काय तर मायेला एक असे म्हणले आहे. माया प्रकृती तिला आपण म्हणतो. भगवंतांची शक्ती एक आहे. पहिल्यांदा एकटा भगवान होता, नंतर त्याने आपली शक्ती निर्माण केली, त्यातून हे विश्व तयार झाले अशी पुराणांची मान्य आहे. ती नंतर 3 रूपात तयार होते. त्याला सत्व, रज आणि तम हे गुण होतात. सर्वात लहान गोष्ट कोणती तर अणु, तो विश्वातला लहान कण आहे. दंत याचा अर्थ सांगितलेला आहे सत्ता. एका मायेवर ज्याची सत्ता चालते त्याला एकदंत असे म्हणतात. तिसरा अर्थ आहे चिंतामणी. मन कशाला म्हणतात तर जे संकल्प विकल्प करतं त्याला मन असे म्हणतात. त्यापुढे आली बुद्धी. बुद्धीचा उपयोग निर्णय घेणे होय. चित्ताचं काम काय असतं तर मी निर्णय कसे घेतले त्याचे चिंतन करणे. मी निर्णय कसा बरोबर आहे की चूक आहे चिंतन करणे होय. त्यामागे आलेला अहंकार, मी जे काही केले ते बरोबर आहे का याची भूमिका ठामपणे घेणारा म्हणजे अहंकार होय. चित्ताला चालवणारा जो आहे तो चिंतामणी आहे. जो आपल्या चित्तात बसलेला आहे तो चिंतामणी आहे. पुढचं नाव आहे विनायक. नायक हा मूळ शब्द आहे. नायक म्हणजे नेणारा, जो माणसाला मुक्तीकडे नेतो, मोक्षाकडे नेतो, त्याला विनायक असे म्हणतात. विशेष तो नायक होय. मोरयाचं नाव विनायक आहे. वरद विनायक महडलं गेले तर वरद विनायक पाहायला भेटेल. तसेच एक नाव आहे धुंडीराज. धुंडीराज आपल्याला काशीला गेल्यावर पाहायला मिळते. विश्वनाथांच्या मंदिरांच्या समोर पश्चिमेच्या बाजूला धुंडीराजांचं मंदिर पाहायला मिळते. जोपर्यंत धुंडीराजांचं दर्शन करत नाही तोपर्यंत विश्वनाथांचं दर्शन घ्यायची काही पद्धत नाही. ज्या ज्या तत्वात चैतन्य आहे, ज्यामध्ये चैतन्य आहेत, जे चिंतन करू शकतात, माणसासारखे व्यवस्थित नाही करणार पण विचारांच्या आधारे त्यांचा विचार केला जातो, हे सगळे ढुंडती म्हणजे शोधतात. म्हणजेच वेदापासून सामान्य जीवापर्यंत ज्याला सगळे शोधतात त्याला धुंडीराज असे म्हणतात. पुढील शब्द आहे मयुरेश. मोरांचा ईश्वर म्हणजे मयुरेश्वर होय. मोर म्हणजे माया, या मायेवर ज्याची सत्ता चालते तो मयुरेश्वर होय. पुढील शब्द आहे लंबोदर. अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या उदरातून जन्माला येतात, त्याच्या उदरातच राहतात, त्यातच मिसळतात, म्हणून त्याला लंबोदर असे म्हणतात. पुढील शब्द आहे गजानन. 4ही वेदांचा अंतिम अक्षर अर्थ म्हणजेच गजानन होय. पुढील आहे हेरंब. अर्थ आणि चैतन्य ज्याला कळले त्याला हेरंब असे म्हणतात. त्या पुढील अक्षर आहे वक्रतुंड. मायेला वक्र असे म्हटलेले आहे. अज्ञान विद्या, अज्ञान वेडे वाकडे आहे.
जे माहीत नसलेल्या गोष्टी दाखवते ती म्हणजे माया होय. जो आपल्या तोंडाने मायेला उडवतो, नष्ट करतो, तो वक्रतुंड होय. जगाचे स्वरूप जसे आहे त्यापेक्षा वेगळे तोंड असलेला वक्रतुंड होय. पुढील शब्द आहे ज्येष्ठराज. या सगळ्या जगाचा परेशांचा जो माता पिता तो म्हणजे ज्येष्ठराज होय. पुढील शब्द आहे स्वानंद. स्वतःचा स्वतःला होणारा आनंद म्हणजे स्वानंद होय. जागृतीत असताना गाढ निद्रेतला आनंद म्हणजे स्वानंद होय. आशापूरक. जो मानवाच्या इच्छा पूर्ण करतो त्याला आशापूरम असे म्हणतात. वरद. ज्यांनी वर देऊन या विश्वाची स्थापना केली त्यांना वरद असे म्हणतात. विकट. जिथे माया निघून जाते, गळून पडते, त्या शुद्ध स्वरूपाला, त्या गजाननाला विकट असे म्हणतात. पुढील शब्द आहे सिद्धी बुद्धीश. गणेशाच्या सिद्धी डाव्या साईडला आहे, बुद्धी उजव्या साईडला आहे. सिद्धी आणि बुद्धीचा ईश म्हणजे मोरया म्हणजे सिद्धी बुद्धी ईश होय. पुढे आहे धरणीधर. सर्वोच्च. जो सगळ्यांना मान्य आहे असा मोरया सर्वोच्च. जगात त्रिभुवनात सर्वांना मान्य असणारा म्हणजेच मोरया होय. ही गणेशाची 21 नावे आपण अर्थासह पाहिलेली आहेत. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.